प्रति महाबळेश्वर अशी ओळख असणाऱ्या निसर्गसंपन्न गगनबावडा तालुक्यात वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे जाळ रेषा काढलेल्या नाहीत। त्यामुळे कुणीतरी लावलेल्या आगीमुळे अख्खे डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडतायत। जाळ रेषेसाठी मिळणाऱ्या निधीची चौकशी होण्याची गरज आहे। निसर्ग संपन्न तालुका म्हणून गगनबावडा तालुक्याची ओळख आहे। वनसंपदा आणि प्राण्यांचं रक्षण होण्यासाठी जाळ रेषा काढण्याची गरज आहे। मोठमोठी झाडं असल्यानं कडक उन्हातही दाट सावली असते। औषधी वनस्पती सुद्धा या ठिकाणी आढळून येतात। अनेक प्रकारची फुलपाखरं इथं बागडताना दिसतात। पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आढळतात। ससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, बिबट्या अशा वन्यजीवांचा वावर आहे। पर्यटकांचा आणि अभ्यासकांचं आकर्षण असलेले शेकरू म्हणजेच मोठी खार सुद्धा इथं आहे। निसर्गाच्या अन्न साखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी आणि दुर्मिळ गिधाडं इथं आढळतात। महाराष्ट्रात एकूण 52 अभयारण्य असून सर्वात दुर्मिळ असा शेकरू हा प्राणी इथं आढळून येतो। जंगलातील उंच झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी आढळून येतात। निसर्गरम्य अशा तालुक्यात वन विभागानं जळीत रेषा काढलेली नाही। त्यामुळे डोंगरच्या डोंगर जळून काळे कुट्ट होऊ लागलेत। वन्यजीवांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जाळ रेषा काढण्याचं काम सुरू करणं गरजेचं आहे, जेणेकरून जंगल सुरक्षित राहील, त्यामधील प्राणी, पशु, पक्षी आणि वनसंपदेचं संरक्षण होईल। रस्त्याच्या बाजूला जळीत रेषा काढून त्या परिसरातील वाळलेलं गवत जाळलं जातं। वनमजूर, वनरक्षक आणि वनपाल हे जळीत रेषा काढण्याचं काम करतात। मात्र गगनबावडा तालुक्यात जाळ रेषा काढलेली नाही। एखाद्या वाटसरूनं रस्त्याच्या बाजूला पेटवलेली काडी टाकली तर त्याचा वणवा होतो आणि अख्खं जंगल जळून खाक होतं। त्यामुळे वन विभागानं तातडीनं जाळ रेषा काढून जंगल वाचवावं अशी अपेक्षा व्यक्त होतीये। बी न्यूजसाठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील।